जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। जांबूत खुर्द येथे दस्तगीर पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला। आरोपी अविनाश बर्डे विरोधात घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। हल्ल्यात दस्तगीर पठाण गंभीर जखमी, कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। दस्तगीर शब्बीर पठाण यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना 2 जानेवारी जांबूत खुर्द येथे घडली आहे। अविनाश रावसाहेब बर्डे याने दस्तगीर पठाण यांना लोखंडी हत्याराने बेदम मारहाण केली आहे। या हल्ल्यात दस्तगीर पठाण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या संगमनेर येथील कुटे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे। मात्र या घटनेमुळे जांबूत परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर दस्तगीर पठाण यांच्या पत्नीने घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सदर आरोपीने दस्तगीर पठाण यांच्यावर हल्ला केल्याने पठाण कुटुंबीय अक्षरशः हादरून गेले आहे। मी दस्तगीर पठाण, मला 2 तारखेला अविनाश रावसाहेब बर्डे यांनी गावात मारहाण केली जांबूत खुर्द येथे। मी त्याला माझा ट्रॅक्टर त्याचा वाळवरती चालू असताना तो माझ्या घराच्या शेजारून गल्लीतून ट्रॅक्टर घेऊन फासमध्ये जायचा। माझी लहान मुलं व इतर माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांची लहान मुलं आहेत। त्यांना मी 2-3 वेळा समज दिली की बाबा तू ट्रॅक्टर मोठ्या रस्त्यात घेऊन जा, काय तो न जाता त्यांनी मला दमदाटी केली। म्हटलं तुझ्याकडे बघून घेतो असं बोलून त्यांनी माझा 2 तारखेला पूर्णपणे रॉडच्या साह्याने पूर्ण माझे दोन्ही हात तोडले। त्यानंतर माझी हाताची नस पण फाटली व कमरेपासून तर पूर्ण खालीपर्यंत मला एकदम गंभीर मारहाण केली। आजपर्यंत मी त्या दिवशी पोलीस स्टेशनला 2 तारखेला गेला असता माझा त्यांनी गुन्हा पण दाखल करून घेतला नाही। त्यानंतर त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला सांगितलं। मी हॉस्पिटल झालो, पण मला आजपर्यंत कुणी इथं हॉस्पिटलला विचारायला आलं नाही। माझा कोणी गुन्हाही दाखल करून घेतला नाही व माझी पत्नी रिहाना दस्तगीर पठाण हिनं 4 तारखेला जाऊन पोलीस स्टेशनला विचारलं असता त्या ठिकाणी तिला गुन्हा घेतला व त्या गुन्ह्याची पण दखल, पण तो गुन्हा तिला माहिती नव्हतं की माझ्यावरती कशी मारहाण झाली का। तिनं तिचे स्वतःचे जबाब देऊन ते गुन्हा दाखल केला, पण पोलिसांनी मला खरा जबाब विचारायला आजपर्यंत आले नाही। म्हणून मी पोलिसांना पण विनंती करतो की मला माझा जबाब द्यायचा आहे पोलीस स्टेशनला। मी हॉस्पिटल असल्या कारणाने मला पोलीस स्टेशनपर्यंत येता येणार नाही। कृपया करून माझी इथं येऊन जबाब घ्यावी आणि माझा गुन्हा दाखल करून घ्यावा व जो आरोपी आहे आरोपीला अटक करावा। मी 2 तारखेला मळ्यामध्ये जात असताना पाणी भरायला 1:30 वाजताच्या सुमारास मला अविनाश बर्डे यांनी पाठीमागून येऊन माझ्यावरती हल्ला केला। मी एकदम साळगाळूपणे उभा होतो मोटरसायकलवरती। माझ्या संगती संजय श्रीरंग डोंगरे यांच्याशी मी दोघंजण आमची गप्पा-छप्पा चालू होत्या आणि तो जसा पाठीमागून आला त्याने मला मोठा टॉमी होती लोखंडी टॉमीनं पाठीमागून वार केले तर माझे दोन्ही हात तुटले। त्यांनी कमीत कमी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माझे पूर्ण खाली पण पूर्ण मी फ्रॅक्चर झालो, हाताची नस वगैरे तुटली। मी त्याच अवस्थेमध्ये पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो, पण तो माझा गुन्हा न घेता त्यांनी मला हॉस्पिटल व्हायला सांगितलं। पण आजपर्यंत कृपया करून आज कुणी आलं नाही। इथं घारगाव पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कुणी इथपर्यंत माझ्यापर्यंत न येता मी आजपर्यंत इथं हॉस्पिटललाच आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।